माहीम विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री सदा सरवणकरजी यांच्या प्रचार सभेनिमित्त या ठिकाणी उपस्थित आजचे प्रमुख वक्ते महाराष्ट्रातील एक अभ्यासू खासदार ज्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न दिल्लीच्या लोकसभेमध्ये अतिशय हिरिरीने मांडले ते शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या ठिकाणी उपस्थित आपले सन्माननीय उमेदवार माहीम विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय सदा सरवणकरजी, भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबई जिल्हाचे अध्यक्ष सन्माननीय राजेश शिरवडकरजी, मुंबई महिला भाजपच्या अध्यक्ष आणि माजी नगरसेविका सौ शीतलताई गंभीर, माजी नगरसेवक आणि युवा नेतृत्व शिवसेना सन्माननीय समाधान सरवणकरजी, त्याचप्रमाणे जिल्हा भाजपचे महामंत्री श्री विलास आंबेकरजी, शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय निशिकांती पाठारेजी, महिला शिवसेना प्रमुख सौ प्रिया गुरव सरवणकर, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सन्माननीय तालुका अध्यक्ष राणेजी ज्यांनी अतिशय हिरिरीने या ठिकाणी आपले विचार मांडले ते आमचे सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त आणि शिवसेनेचे पदाधिकारी सन्माननीय लोंढेजी, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, आरपीआयचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व शाखा प्रमुख, बंधू आणि भगिनींनो, जे का रंजले गांजले त्यासी मनुजे आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा। मित्रांनो, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रातील दीनदुबळ्यांची व्यथा जाणली। ज्या कुटुंबामध्ये लोक आजारी पडतात आणि ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्यांचा प्रसंग येतो त्यावेळेस त्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी पैसे नसतात, म्हणून महाराष्ट्र शासनाने मग एकनाथराव शिंदे साहेब असतील, राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब असतील, या मान्यवर नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणली की ज्या योजनेच्या मार्फत पूर्वी 1.5 लाखाचं मदत त्या हॉस्पिटलला मिळत होती पेशंटच्या नावाने, ती सन्माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ती 1.5 लाखाची मदत 5 लाखावरती केली। आणि खरोखरच मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो सरवणकर साहेब की महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कुठल्याही गरीब माणसाला ज्यावेळेस प्रसंग घडतो त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये 5 लाखाचं मदत ही महाराष्ट्र शासनातर्फे त्या हॉस्पिटलला दिली जाते आणि अनेक लोकांचे उपचार त्या ठिकाणी होतात। आपल्याला कल्पना असेल, संसार चालवताना महिलांना फार मोठ्या प्रसंग येतात। बहिणाबाईंनी म्हटलंय, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर। या माझ्या माता भगिनींना जेव्हा संसाराचा गाडा चालवताना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं आणि हेच हेरून आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि सन्माननीय फडणवीस साहेब आणि सन्माननीय पवार साहेब यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्या योजनेच्या मार्फत या आमच्या माता भगिनींना प्रत्येक कुटुंबामध्ये 1,500 रुपये एका व्यक्तीला, एका कुटुंबामध्ये 2 महिलांना ते मिळतात। केवळ ते 1,500च नाही, तो वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळतात। ही जी योजना महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणली, आमच्या माता भगिनींना एक फार प्रकारचं चांगलं सहकार्य झालं, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं अश्रू आलं। आणि आपल्याला एक काम करायचं, माता भगिनींना माझी विनंती आहे की आपणाला पुन्हा हे महायुतीचं सरकार निवडून द्यायचं, आपल्याला त्यांना आशीर्वाद द्यायचे। ते आशीर्वाद दिल्यानंतर की 1,500 रुपयाची मिळणारी योजना प्रत्येक मासिकला ती 2,100 रुपये होणार याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे। मित्रांनो, सदा सरवणकर साहेबांनी या माहीम विधानसभेमध्ये अनेक प्रकारची कामं केली। मग ती एसआरची योजना असेल, आपण पाहता माहीमच्या वार्ड क्रमांक 194 पासून पाहिलं तर वार्ड क्रमांक 182 पर्यंत जर आपण पाहिलं, प्रभादेवी, दादरा आणि माहीमचा विभाग जर आपण संपूर्ण पाहिला तर मला सांगायला मोठा आनंद वाटतो की त्यांच्या
15 वर्षाच्या नगरसेवकाच्या पदात आणि 15 वर्ष आमदार पदाच्या कारकिर्दीमध्ये लोंढेजी त्यांनी 10,000 कुटुंबांना स्वतःच्या मालकीची घरं निर्माण करून दिलेली एसआरएच्या मार्फत आणि ते आनंदाने त्या घरामध्ये राहत आहे। जी व्यक्ती चाळीमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होती, सार्वजनिक शौचालय होतं, शौचालयाला जाताना अनेक प्रकारचे वेळ लागायचा, परंतु सरवणकरांनी गेल्या आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये 10,000 लोकांना हे एसआरएच्या मार्फत स्वतःच्या मालकीची घरं दिली। त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। आपण जर पाहिलं माहीमच्या विभागामध्ये पुनर्वसन प्रकल्पाच्या अंतर्गत म्हाडाच्या माध्यमातून ज्या खाजगी बिल्डिंग असतात त्या मोडकळीस येतात आणि त्या मोडकळीस आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा पुनर्वसनचं काम होतं। असे अनेक प्रकल्प त्यांनी हजारो बिल्डिंगमध्ये माहीमच्या मध्ये पुनर्वसनचा प्रकल्प राबवून त्यांना स्वतःच्या मालकीची घरं दिलेली आहे। आपण पाहतो या मुंबई शहरामध्ये शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरामध्ये पागडीची घरं पूर्वी होती, त्यामध्ये ज्यावेळेस पुनर्वसन होतं, प्रकल्प पुन्हा रिडेव्हलपमेंट होतो, त्यावेळेस ते घर मालकीचं होतं आणि पुन्हा त्या कुटुंबाला जर घर कधी विकाय प्रसंग आला तर ते विकण्यासाठी पैसे पूर्वी द्यावे लागत होते, आता द्यावं लागत नाही। ही फार मोठी किमया आपण ह्या मतदारसंघामध्ये केलेली आहे। मित्रांनो, अशा अनेक योजना त्यांनी केलेल्या आहेत। मी जाता जाता एवढंच सांगेल की आपण येणाऱ्या 20 नोव्हेंबरला सर्वांनी लवकर सकाळी निघायचं, मतदान केंद्रावरती जायचं आणि धनुष्यबाणचं बटन दाबायचं आणि महायुतीचे लाडके उमेदवार कार्यसम्राट श्री सदा सरवणकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं। माहीमचा आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।